बघू शकता. असं मस्त मंदिरात गेलेलो तर पहिलं चला स्टार्टिंगपासून बघूया. तर असं मस्त साडी वगैरे घातली की मला नाही का असं स्वतःलाच थोडंसं बघायचं वेळ आहे. इकडं बघा माझी कन्या तयार होती, मी तर तयार झाले. आणि मी अशी साधीच असते बरं का, घरात उगाच दिखावा नाही. असं फक्त वेणी घालणार, थोडं पावडर लावणार, झालं. तर चला जाऊया. मग असं मस्त मस्त बघा, जिथं बघल तिकडं आंबेच आंबे होते. मग रस्त्याने आम्ही जात होतो बाहेर. तर तुम्हाला थंबनेलवरून म्हणजे स्टार्टिंगला समजलं असेल किती मन भरून येत होतं. मग म्हटलं चला पोरांना घेऊन जाऊया असं मस्त मस्त थंड वातावरणात. मग तिथं रस्त्यातून हार वगैरे घेतला. हार नाही घेतला, गुलाब घेतला, एक गुलाब घेतला. आणि पोरीचा रिझल्ट आला म्हणून स्वामींना पण थँक्यू म्हणायचं होतं. मग स्वामी बघा किती छान असे विराजमान आहेत. तर त्यांना ते बसलेत ना काका, ते काहीतरी असं सांगतात, म्हणजे प्रवचन करतात ना, ते देतात. मग छान छान अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या, अशा मस्त मस्त. मग तिकडं असं मन भरून आलं स्वामींना बघून वगैरे बघा. असं मस्त मंदिरात बसलो. मग लगेच आम्हाला आरतीच्या टायमालाच आम्ही गेलो. काय आमचं नशीब भारी बघा. म्हणजे थोडंसं ते काय बोलतात भजन वगैरे ऐकलं आणि लगेच आरती झाली. मस्त असं स्वामींचं दर्शन घेऊन आलो आम्ही असं घरी. तर मी असं मस्त पदर वगैरे घेऊन दर्शन केलं आणि खाली येत होते. तर बघा मस्त असं दर्शन झाला. मग माझी पोरगी वगैरे येत होते, तर मग तिकडंच प्रसाद भेटून होता. मस्त असा प्रसाद पण ग्रहण केला आम्ही नाही का. मस्त होता खिचडी भात, स्वामींना आवडायचा तसा. आणि मग लगेच तिथं खाल्लो. आज आम्ही बाहेरच खाल्लं बरं का. बाहेर गेलो तर म्हटलं आज बाहेरच घरी खाऊन जायचं. मग लगेच पोरांना चाट खायचं मन झालं. म्हटलं चला एक दिवस एन्जॉय करूया. आणि मस्त मस्त इकडे चाट वगैरे मागवला आणि असं मस्त पाणीपुरी खाल्ली. आणि मग आणि मी गेलो जेवायला. हॉटेलमध्ये जेवायचं होतं पोरांना, पण ते खूप दिवस झाले आम्ही गेलोच नाही बाहेर खायला माहिती का. खूप दिवस झाले म्हणजे खूपच दिवस झाले. ह्या टायमाला खूपच दिवस झाले. मग मी इकडं माझं फेवरेट जेवण मागवत होते. तर सगळ्यांना म्हटलं माझे फेवरेट, पण माझी पोरगी खायचं नाव घेते का, ती तिच्या मनचंच करणार, जाऊन द्या करू द्या तिला. मग मी मागवली मस्त असं तिथं फोटो वगैरे शूट केले. मग आमचं फायनली जेवण आलं बघा. इकडं ह्याला व्हेज हांडी अशी भाजी मागवली. एवढी टेस्टी होती ना काय सांगू. आणि माझ्या पोरीने शेजवान राईस मागवला, ती ऐकत नाही. मग मस्त असं चपाती वगैरे खाल्ली आणि असं मस्त मस्त एन्जॉय केलं. एकदमच भारी होती भाजी माहिती का. आम्हाला रोटी खायची होती, पण त्यांची नाही का अतिक्रमणमुळे ते बाहेर हे असताना भट्टी टोलली होती. मग तिकडून परत जेवून येता येता मस्त असं आईस्क्रीम एन्जॉय केलं बघा पोरांनी. आणि माझ्यासाठी फालुदा घेतला पार्सल. चला आजचा मस्त असं एन्जॉय केलं. चला कशी वाटली